नमस्कार मंडळी. मराठी सिनेमासृष्टीतील चॉकलेट बॉय तसेच तरुणींच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुश चौधरी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये काम केले आहे. दुनियादारी या चित्रपटातील त्यांची दिग्या ही भूमिका प्रचंड गाजली आणि याच चित्रपटामुळे तो घराघरात जाऊन पोहोचला. पण इथवरचा प्रवास त्यांचा खूपच खडतर आहे. तर जाणून घेऊ अंकुश चौधरी यांचा जीवन प्रवास. अंकुश चौधरीचा जन्म 31 जानेवारी 1973 रोजी पुणे येथे झाला. घरात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अंकुश भाजी विकायचा. पण अभिनयाची ओढ अंकुशला स्वस्थ बसू देत नव्हती. अंकुश चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. तेव्हापासून अंकुशला अभिनयाची आवड निर्माण झाली. आधी एकांकिका स्पर्धा, नाटक व नंतर मालिका अशी अंकुशची कारकीर्द सुरू झाली. अंकुश चौधरी व त्यांच्या कलाकार मित्रांनी एकत्र येऊन ऑल द बेस्ट ही एकांकिका केली आणि अल्पावधीतच त्याला यश मिळाले. पुढे ही लोकप्रियता पाहून या एकांकिकेचे 2 अंकी नाटक तयार करण्यात आले. प्रेक्षकांनी महाराष्ट्रात या नाटकाला हाऊसफुल प्रतिसाद दर्शवला. अंकुशचे हे नाट्यसृष्टीतले सगळ्यात यशस्वी नाटक होते. ऑल द बेस्ट या नाटकात अभिनेत्री दीपा परब ही देखील अभिनय करायची. या नाटकाची रंगीत तालीम अंकुश व दीपाच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरून गेली. ते दोघेही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घेत होते. तब्बल 12 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2007 साली लग्न केले. दीपा व अंकुश यांना प्रिन्स नावाचा एक मुलगा देखील आहे. ते दोघेही आपल्या सांसारिक जीवनात खूप खुश आहेत. अंकुशची भूमिका असलेल्या अनेक नाटकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अंकुशचे गोपाळा रे गोपाळा हे नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या काही नाटकांपैकी एक आहे. हसा चकटफू या मालिकेच्या माध्यमातून अंकुशने 1999 साली छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर अंकुश काही मराठी मालिकांमधून झळकला. नाटकातील अभिनयाचा अनुभव अंकुशला चित्रपटसृष्टीत कामी आला. अंकुशची मराठी चित्रपट जगतातील कारकीर्द सुना येती घरा या चित्रपटापासून झाली. पण हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फारसा चालला नाही. हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपट जिस देश में गंगा रहता है यात अंकुशने एक छोटी भूमिका साकारली व अंकुश चौधरी या नावाकडे मराठी चित्रपट निर्मात्यांच्या नजरा वळल्या. 21सावे शतक अंकुशसाठी महत्त्वाचे ठरले. याच काळात मराठी चित्रपटसृष्टीला पहिला सुपरस्टार मिळाला. सावरखेड एक गाव, आई शप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, संशय कल्लोळ, चेकमेट, गैर इत्यादी चित्रपट प्रेक्षकांना भुरळून घालून गेले. दुनियादारी हा चित्रपट अंकुशच्या कारकिर्दीतला एक मानबिंदू ठरला. या चित्रपटात अंकुशने साकारलेली दिग्या ही भूमिका तरुणाईच्या गळ्यातली ताईत ठरली. अंकुशचा डॅशिंग अंदाज या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होऊन समोर आला. यानंतर डबल सीट, क्लासमेट, गुरु हे चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आणि अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सिद्ध झाला. तसेच 2018 साली अंकुशने धुराळा या चित्रपटात काम केले. या चित्रपटात अंकुशने एक संयमी राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली होती. अंकुशने डॉन अरुण गवळीच्या जीवनावर दगडी चाळ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याच्या पूजा सावंत सोबतची केमिस्ट्री हिट झाली. मराठी चित्रपटात अभिनेत्यांना अतिशय अल्प मानधनात समाधान मानावे लागते. अंकुश चौधरी मात्र या गोष्टीला अपवाद आहे. मराठी सिनेसृष्टीत तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. अंकुश एका चित्रपटासाठी निर्मात्याकडून तब्बल 50 ते 70 लाखांपर्यंत मानधन घेतो. अंकुशची लोकप्रियता पाहता हे मानधन त्याच्या प्रतिमेसाठी योग्य आहे.
अंकुश चौधरी गेल्या 15 वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय नव्हता. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये अंकुश परीक्षकाच्या भूमिकेत दिसला. अंकुशला प्रेक्षकांनी या नव्या स्वरूपात पसंत देखील. अभिनेता अंकुश चौधरीचा हा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावरची अंकुशची सफर अनेक लहान-मोठ्या यश-अपयशांनी भरलेली होती हे दर्शवतो. अंकुशची ही कारकीर्द चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेरित करून जाणारी आहे. तर मंडळी, कशी वाटली अंकुश चौधरी यांचा संपूर्ण जीवन प्रवास नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.